शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन 2.5 महिने उलटलेत। मंत्र्यांचं खातेवाटप होऊन सरकारचा कारभारही सुरू झालाय। सरकारचं सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं दिसत असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकार कधीही बरखास्त होईल असं भाकीत केलेलं आहे आणि त्यामुळे जयंत पाटलांच्या या भाकीतानंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे फडणवीस सरकार कधीही बरखास्त होईल। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा। काही लोक दिवसाही स्वप्न पाहतायत। भाजपचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर। लवकर सरकार कोसळेल, बरखास्त होईल असं मी म्हणणार नाही, कारण अस्वस्थता प्रचंड आहे। काही लोक रात्रीचं स्वप्न बघतात, आम्हाला माहित होतं, पण जयंत पाटील साहेब दिवसाही स्वप्न बघत असतील। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांमधील हा कलगीतुरा। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार उलथून शिंदे आणि फडणवीसांचं सरकार अस्तित्वात आलंय। त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसनं यात आघाडी घेत सरकारवर घणाघात सुरू केलाय। काही बनवता काय? आता तर जयंत पाटलांनी लवकरच शिंदे फडणवीस सरकार कोसळेल असा दावा केलाय। लवकर सरकार बरखास्त होईल, लवकर सरकार कोसळेल, बरखास्त होईल असं मी म्हणणार नाही, कारण अस्वस्थता प्रचंड आहे आणि गेलेले जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यातही बरेच जण नाराज आहेत। त्यामुळं काही होऊ शकतं। भारतीय जनता पक्षाच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जेव्हा त्यांचं गणित बसायला लागेल त्यावेळी ते बरखास्त करतील आणि त्या दिवशी एकनाथ शिंदेंना लक्षात येईल की आपण किती मोठी चूक केली आहे। जयंत पाटलांचा हा दावा म्हणजे शिंदेंपेक्षा भाजपला टार्गेट करणार आहे। त्यामुळेच जयंत पाटलांच्या विधानानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मैदानात आले। त्यांनी राष्ट्रवादीचा हा दावा म्हणजे दिवा स्वप्न असल्याचं सांगत प्रत्युत्तर दिलं। काही लोक रात्रीचं स्वप्न बघतात, आम्हाला माहित होतं, पण जयंत पाटील साहेब दिवसाही स्वप्न बघत असतील तर ते दिवसा काम करतात की स्वप्न बघतात, एवढाच त्यांना आमचा प्रतिप्रश्न आहे। एकंदरीत महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर भाजप आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांची प्रचंड चढाओढ लागली आहे। त्यातच आता जयंत पाटलांनी थेट सरकार कोसळण्याचे केलेले सुतोवाच हे त्यांच्या पक्षाच्या प्रचार गीताचीच आठवण करून देणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आणि त्याचं कारण म्हणजे काँग्रेसमधील गटबाजी। पण काँग्रेसमधील ही गटबाजी जुनीच असल्याचं सुशीलकुमार शिंदेंच्या एका विधानानं उघड केलेलं आहे। वर्तमानात शिंदेंनी भूतकाळातील व्यथा सांगून काँग्रेसच्या भविष्याबद्दल तर काही भाष्य केलं नाही ना, असा प्रश्न या वक्तव्यानंतर उपस्थित होतोय। यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची ही खंत। देशात काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे। त्यातच महाराष्ट्रासह केंद्रीय राजकारणातील महत्त्वाचा चेहरा राहिलेल्या सुशीलकुमार शिंदेंनीही अनेक वर्षांपासून त्यांच्या मनात असलेली सल उघड केली। सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी त्यांनी गमावलेल्या मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर निशाणा साधला। यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं, गव्हर्नर म्हणून आम्हाला पाठवलं। पण ठीक आहे, ज्या लोकांनी पाठवलं, पण मी परत जे मंत्रिमंडळामध्ये तिथे गेलो दिल्लीच्या, त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अखेर अजूनपर्यंत आहे। काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे। दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या वाढतीये। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद,
मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल अशा अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून इतर पक्षांची साथ दिली। त्यानंतर आता केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीतूनही काँग्रेसमधील गटबाजी स्पष्ट जाणवते। सुशील कुमार शिंदेंसारख्या नेत्याने जुनी गटबाजी नव्यानं सांगत काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात कशी आणि किती खतखत भरली आहे हेच जणू स्पष्ट केलं। यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपालपदी आंध्रच्या सुशील कुमार शिंदे यांची नियुक्ती झाली। त्यावेळेलाही त्यांनी काही विधान केलं नाही आणि त्याच्यानंतरही अनेकदा त्यांनी कोणत्याच बाबतीत हे बोललेले नव्हते आणि आता मात्र बोलतायत। शिंदे यांचं हे अवेळीचे विधान कदाचित त्यांची राजकारणामध्ये आता त्यांनी एक्झिट घेत असले तरीसुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्या मुलीला ह्याची राजकीय अडचण होऊ शकते। सध्या महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग झाल्याचा आरोप असो किंवा मग शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळची अनुपस्थिती असो, त्यानंतर काही नेत्यांकडून अशोक चव्हाणांसह अनुपस्थित आमदारांवर कारवाईची मागणी करणं असो, वारंवार काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटतोय। आता तर मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांसह काही आमदार काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे शिंदेंचं विधान हे काँग्रेसमधील आगामी भूकंपाचे संकेत तर नाहीत ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोलापूरहून प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत। विद्यमान मुंबई अध्यक्ष भाई जगतापांची उचलबांगडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी चंद्रकांत हंडोरे यांचं नाव आघाडीवर आहे, तर त्या पाठोपाठ मिलिंद देवराही स्पर्धेत आहेत। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे। काँग्रेसही नवा चेहरा घेऊन निवडणुकीच्या रणांगणात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहे। चंद्रकांत हंडोरे यांना देखील संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झालेला होता, मात्र आता त्यांचं पुनर्वसन करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे, कारण हंडोरे यांचा राजकीय अनुभव हा मोठा आहे। 1992 ते 93 या वर्षी चंद्रकांत हंडोरे मुंबईचे महापौर होते। 2004 ते 2009 या कालावधीत हंडोरे कॅबिनेट मंत्री होते। 2008 ते 2009 मध्ये मुंबई उपनगरांचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2014 ते 2021 या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि 5 फेब्रुवारी 2021 पासून हंडोरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत। दलित मतं काँग्रेसकडे वळवण्यात हंडोरे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। जो कोणी अध्यक्ष होईल त्या अध्यक्षाला पूर्णपणे समर्थन देण्याची, त्याच्याबरोबर काम करायची आमची तयारी आहे। पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली तर तीही आम्ही सक्षमपणे करण्याची माझी तयारी आहे, परंतु पार्टी हायकमांड जो निर्णय देईल त्या निर्णयाला बांधील राहून आम्ही या पद्धतीने काम करू। मुंबई काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग सुरू झालंय। मिलिंद देवरा यांनी नसीम खान यांना सोबत घेत नाना पटोले यांची भेट घेतली आहे, तर संजय निरुपम सुद्धा मुंबई अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। चंद्रकांत हंडोरे, मिलिंद देवरा आणि संजय निरुपम ही 3 नावं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडकडे पाठवली आहेत। त्यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई काँग्रेसनी आज जो काही रिझोल्युशन पास केलंय, ही जी प्रक्रिया आता निवडणुकीची चालू आहे त्या प्रक्रियेमध्ये मुंबईच्या याच्यामध्ये निर्णय सोनियाजी घेतले। विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या नेत्याचं पुनर्वसन करायचं की नवा चेहरा द्यायचा असा प्रश्न काँग्रेस समोर निर्माण झालाय। चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली तर त्यांची नाराजी दूर होईल आणि दलित मतांचा फायदा होईल असा अंदाज पक्षाकडून वर्तवला जातोय, तर मिलिंद देवरा यांना संधी दिली तर प्रस्थापित मतदारसंघात फायदा होण्याची शक्यता आहे। संजय निरुपम यांना संधी दिली तर उत्तर भारतीय मतं पुन्हा काँग्रेसकडे वळवण्यासाठी फायदा होऊ शकतो। त्यामुळे आता हायकमांड नेमकं कुणाच्या नावाला पसंती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।
महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना चंद्रकांत हांडोरे, संजय निरुपम आणि त्याचबरोबर मिलिंद देवरा यांनी भेट घेतली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल संभावित असल्याचं बोललं जात आहे। परंतु एक गोष्ट यामध्ये निश्चित आहे की जो सर्व समन्वयाने काम करेल आणि सर्वांना घेऊन सर्वसमावेशक असा व्यक्ती असेल त्यालाच मुंबईचा अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे। अंतिम निर्णय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी लवकरच घेणार असल्याचं बोललं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशीलसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना कारण नसताना तुरुंगात टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचं वक्तव्य पवारांनी पंढरपूरमध्ये केलंय। राऊतांना कारण नसताना जेलमध्ये टाकलं। देशमुख, मलिक विनाकारण जेलमध्ये। भाजपकडून सत्तेचा गैरवापर। शरद पवारांची घणाघाती टीका। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणण्यात मोठी भूमिका पार पाडली होती। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना भाजपला संजय राऊत यांनी नामोहरम केलेलं होतं। भाजपसोबत शिंदे गटानं सत्ता स्थापन केल्यानंतर संजय राऊत यांनी शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केलेला होता। भाजप आणि शिंदे गटाला संजय राऊत पुरून उरत होते। मात्र ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्यात आलं। परिणामी महाविकास आघाडीची बाजूच दुबळी पडली आहे आणि आता संजय राऊत यांना वाऱ्यावर सोडलं गेल्याची टीका महाविकास आघाडीवर केली जात आहे। त्यावर शरद पवार यांनी हे जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कारण नसताना तुरुंगात टाकले याच लोकांनी आणि सांगतायत काय आम्ही वाऱ्यावर सोडलं। खरं म्हणलं तर हा सत्तेचा पुरेपूर गैरवापर आणि देशमुख असो, नवाब मलिक असो, संजय राऊत असो, काही कारण नसताना या लोकांना आज टाकलं। शरद पवारांनी केलेल्या आरोपांना भाजपकडून जोरदार उत्तर देण्यात आलं। संजय राऊत यांच्या विरोधात ईडीकडे पुरावे होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली याकडे भाजपनं लक्ष वेधलं। तपास यंत्रणांकडे पुरावे असल्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई झाली याकडेही भाजपनं लक्ष वेधलंय। विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेरी सांडण्यासाठी ईडीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करतायत। तर तपास यंत्रणा स्वतंत्र असून त्यांच्या कारभारात सरकारचा हस्तक्षेप नसल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय। आता यात कोण खरं आणि कोण खोटं हे नागरिकांनीच त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीनुसार ठरवण्याची गरज आहे। पंढरपूरहून वीरेंद्र उत्पातसह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज ठाकरेंनी वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरून गंभीर आरोप केलेला आहे। पूर्वीच्या ठाकरे सरकारमधील कुणी या उद्योजकांना पैसे मागितले होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तसंच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राज ठाकरेंनी केली आहे। फॉक्सकॉन प्रकरणी चौकशीची मागणी। फॉक्सकॉनवरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र। राज ठाकरेंची फॉक्सकॉनच्या वादात उडी। महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असतानाच
आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या वादात उडी घेतली आहे। हा प्रकल्प राज्याबाहेर का गेला याची चौकशी करण्याची मागणी राज ठाकरेंनी केलेली आहे। महाराष्ट्राचं लक्ष नाही या सगळ्या गोष्टींकडे। ज्या प्रकारची औद्योगिक गोष्टींकडे महाराष्ट्राने लक्ष द्यायला पाहिजे। काय झाले, आपल्याकडे सुरुवातीपासून उद्योग व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणावरती आल्यामुळे आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना, ते कुठचेही राज्यकर्ते असतील, त्यांना असं वाटते की नाही समजा गेला तर काय फरक पडतो। मी त्या दिवशी मी जे स्टेटमेंट काढलं त्याच्यामध्ये मी हेच दिले की मुळात हे फिसकटलं कुठे आणि कशामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे की या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का। सो प्रत्येक राज्यामध्ये उद्योगधंदे यायला पाहिजेतच, पण महाराष्ट्रामध्ये आलेला उद्योग बाहेर का जातोय याची चौकशी होणं गरजेचं आहे। वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज ठाकरेंनी पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारचं नाव न घेता जोरदार टीका केली आहे। तसंच या प्रकरणात आर्थिक व्यवहार तर झालेला नाही ना, अशीही शंका उपस्थित केली आहे। एक प्रकारे राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सवाल उपस्थित केलाय। आता 50 खोके माजले बोके वगैरे म्हणतात, त्याची पहिली चौकशी करा, त्याच्यावर बोलण्याची हिंमत दाखवा आणि नको त्या गोष्टीला पुष्टी जोडायची आणि कुठेतरी भ्रम निर्माण करण्याची 12 तोंडातलं हे 13वं तोंड आहे। त्याच्यामुळे काही नवीन नाहीये। ज्या काही फॉक्सकॉन ही कंपनी आहे की पॉपकॉर्न आहे, महाराष्ट्राच्या हातात पॉपकॉर्न दिलं। सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारनं वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाचं खापर महाविकास आघाडी सरकारच्या डोक्यावर फोडलंय। महाविकास आघाडी सरकारनं पाठपुरावा न केल्यामुळे हा प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे। राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केल्यामुळे आता सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला मनसेच्या रेल्वेच्या इंजिनचं बळ मिळाल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। सध्या राज्यामध्ये भाजपनं शिंदे गटाला हाताशी घेत राज्य जरी हाती घेतलं असलं तरी देखील भाजप आतापासूनच 2024 सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी कामाला लागलेला आहे। महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भाजपचे खासदार नाही आहेत वा पक्षाचं प्राबल्य कमी आहे त्या क्षेत्रात भाजपचे केंद्रीय मंत्री दौरे करणार आहेत। त्याचाच एक भाग म्हणजे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांनी नुकताच केलेला कल्याणचा 3 दिवसीय दौरा। पाहूयात या दौऱ्यामागचं भाजपचं गणित। भाजपचं मिशन लोकसभा, महाराष्ट्रातल्या मतदारसंघांमध्ये दौरे। 16 मतदारसंघांमध्ये केंद्रीय मंत्र्यांचे दौरे। अनुराग ठाकूरांचं मिशन कल्याण। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आत्तापासूनच कंबर कसायला सुरुवात केली आहे। पक्षाचं प्राबल्य नसलेल्या अथवा भाजपचा खासदार नसलेल्या मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री दौरे करणार आहेत। देशभरातल्या तब्बल 144 लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री भेटी देणार आहेत। त्यात महाराष्ट्र भाजपच्या मिशन 45 साठी चंद्रशेखर बावनकुळे संयोजक आहेत। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रातील 16 असे मतदारसंघ निवडले आहेत। यापैकी 10 मतदारसंघ हे शिवसेनेचं प्राबल्य असलेले आहेत। या मतदारसंघात लवकरच केंद्रीय मंत्री दौरे करणार आहेत। त्याचाच एक भाग म्हणजे भाजपचं मिशन कल्याण। कारण नुकताच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरांनी 3 दिवसीय कल्याण दौरा केला आणि त्यांनी अख्खा कल्याण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आणि त्यांनी खरी शिवसेना आमच्या सोबत असल्याचा दावा देखील केलाय। असली शिवसेना तो हमारे साथ ही है। एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी की सरकार शानदार काम कर रही है और आगे भी करेगी। तर शरद पवारांनी दावा केलाय की हे प्रकरण जरी सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलं तरी खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि आज ती शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना। कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आहेत। तसंच ठाणे जिल्ह्यावर सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदेंचं वर्चस्व असल्याचं दिसून आलंय। शिवाय श्रीकांत शिंदे देखील कल्याणमधून 2 वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेलेत।
त्यामुळे अनुराग ठाकूरांच्या नुकत्याच झालेल्या कल्याण दौऱ्याच्या वेळी विविध राजकीय चर्चांना तोंड फुटलेलं होतं। मात्र दस्तूर खुद्द श्रीकांत शिंदे देखील काही वेळ अनुराग ठाकूरांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या मतदारसंघात उपस्थित होते आणि प्रत्येकालाच आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याची री ओढली होती। राज्यामध्ये कल्याण व्यतिरिक्त या प्रमुख जागांवर भाजपचे खास लक्ष असणार आहे आणि केंद्रीय मंत्री दौरे करण्याची शक्यता आहे। यामध्ये बुलडाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले यांचा समावेश आहे। अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्यानंतर पुढील निवडणुका युतीत लढणार असल्याचं अमित शहांनी जरी स्पष्ट केलं असलं आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी चर्चांना पूर्णविराम जरी दिला असला तरी दबक्या आवाजात चर्चांना तेवढंच उधाणही आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी नागपूरची कार्यकारिणी बरखास्त करून पदाधिकाऱ्यांना पहिला धक्का दिलाय। पक्षांतर्गत धुसफूस आणि गटबाजी रोखण्यासाठी राज ठाकरेंनी बरखास्तीचा बडगा उगारलाय। पाहूयात याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात झाली आहे। बऱ्याच कालावधीनंतर राज ठाकरे विदर्भात आले असून नागपूर जिल्ह्यापासून त्यांनी पक्षाच्या झाडाझडतीला सुरुवात केली आहे। नागपूर जिल्ह्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा भ्रमनिरास केल्यामुळे त्यांनी नागपूरमधील पक्ष कार्यकारिणी बरखास्त केली आहे। नागपूर शहरात आणि ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरू होती। तसंच नागपूर शहरात 2 शहराध्यक्ष नियुक्त करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारी होत्या। शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये एकोपा नव्हता आणि या कारणांमुळे राज ठाकरेंनी बरखास्तीची कारवाई करत पदाधिकाऱ्यांना सूचक इशाराही दिलेला आहे। प्रत्येक पक्षात अंतर्गत नाराजी असते, मात्र आता जुने आणि नवे अशी सांगड घालून कार्यकारिणी तयार केली जाईल असं मनसे नेत्यांनी सांगितलं। प्रत्येक ठिकाणी असं होतं, काही पक्षात दर 3 वर्षाला बदलले जाते, असा एक प्रकार होतो। त्याच्यामुळे हे पाहताना मी काय म्हणलं की नवीन कार्यकर्त्याला वाव आणि काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्याला समज, हा ह्याच्यातला एवढाच एक संदेश समजला। राज ठाकरेंनी दौऱ्याच्या सुरुवातीलाच नागपूरमधील पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे। पक्षाचं काम न करणारे आणि अंतर्गत कुरघोडी करणाऱ्यांना राज ठाकरेंनी एक प्रकारे दणका दिल्याचं बोललं जात आहे। विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, नागपूर। मनसेच्या स्थापनेला जवळपास 16 वर्ष होत आलेली आहेत, मात्र विदर्भाचा ट्रॅक काही मनसेच्या इंजिनला सापडला नाही। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विदर्भाकडे मोर्चा वळवलाय, पण विदर्भात भाजपचा दबदबा असल्यामुळे मनसेला पाय रोवता येणार आहेत का? पाहूयात। विदर्भात मनसेचा जनाधार वाढणार, राज ठाकरेंच्या दौऱ्याचा फायदा होणार, आगामी निवडणुकीत मनसे खातं उघडणार। बऱ्याच कालावधीनंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आल्यात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा 5 दिवसीय दौरा महत्त्वाचा मानला जातोय। विदर्भात पक्ष संघटना मजबूत करण्याचा राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे। आज 16 वर्ष पक्षाला झाली। ज्या प्रकारे मला नागपूरमध्ये पक्ष दिसायला पाहिजे त्या प्रकारचा पक्ष मला दिसत नाहीये। जो माझा इतर सगळ्या शहरांमध्ये जो दिसतो किंवा जिल्ह्यांमध्ये दिसतो त्या प्रकारचा मला 16 वर्षानंतरही उमेदीचे ज्याला आपण आतमध्ये फायर असलेले असे अनेक तरुणी असे नागपुरात विदर्भामध्ये आहेत। इथल्या बांधणीवरती लक्ष देणार आहे। विदर्भातील राजकीय परिस्थितीचा विचार करता सुरुवातीपासूनच राज ठाकरेंच्या मनसेला विदर्भात फारसं पाठबळ मिळालं नसल्याचं पाहायला मिळतंय। मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले होते। तसंच नाशिककरांनी महापालिकेची एक हाती सत्ता
राज ठाकरेंच्या हाती दिली होती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पुणे महानगरपालिकेत भलेही मनसेला सत्ता मिळवता आली नसली तरी त्यांची संख्या लक्षणीय होती. राज्यातील काही प्रमुख महानगरांमधून राज ठाकरेंच्या पक्षाला मोठं जनसमर्थन मिळालं असलं तरी विदर्भात मात्र राज ठाकरेंचा जादू काही चालला नाही. 1.5 दशकात मनसेला स्थानिक स्वराज्य संस्थेत खातंही उघडता आलं नव्हतं. आता मनसेच्या स्थापनेला जवळपास 1.5 दशकाहून अधिक काळ लोटलाय. मात्र अद्यापही मनसेला विदर्भाची नाडी ओळखता आली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेला प्रवेश करता आला नाही. सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंविषयी तरुणाईमध्ये असलेली क्रेजही आता राहिली नाही. मात्र राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा करिश्मा आजही कायम आहे. त्यांच्या सभांना लोक मोठी गर्दी करतात. विदर्भही त्याला अपवाद नाही. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही गर्दी मतांमध्ये रूपांतरित होईल का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावरती आहेत. मात्र या दौऱ्याची चर्चा एका वेगळ्याच कारणानं सुरू आहे. भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमुळे चर्चेला जोर आलाय. मनसे आणि भाजपची युती होणार का, हा प्रश्न आता विचारला जातोय. मनसेला विदर्भात बळकट करण्यासाठी राज ठाकरे नागपूरला पोहोचले आहेत. विदर्भात मनसेनं कधीच यश मिळवलं नाही. मुंबई, पुणे आणि नाशिकसह इतर शहरात मनसेनं दमदार कामगिरी केली होती. मात्र विदर्भातल्या मतदारांनी कधीही मनसेच्या बाजूनं कौल दिला नाही. परिणामी पक्ष मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंना विदर्भात यावं लागलं. मात्र पक्ष मजबूत करण्यासाठी आलेल्या राज ठाकरेंनी पहिल्याच दिवसापासून भाजप नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली. एका कार्यक्रमात तर राज ठाकरे आणि नितीन गडकरींनी एकमेकांचं जाहीर कौतुक केलं. नितीन जे काही करतात ते भव्य दिव्यच असतं. ते काही खाली करतच नाही, ते सगळं वरनच करतात. कारंजाही वर जातो, फ्लायओव्हर पण वर जातो, सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात, आमचं खरं तर दोघांचं मन जोडल्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्यात. अर्थात दोन्ही बाजूंकडून या फक्त सदिच्छा भेटीच असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र पडद्यामागं बरंच काही सुरू असल्याचं घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. राज ठाकरेंनी 2 दिवसात भाजपच्या 3 नेत्यांच्या भेटी घेतल्या. पहिल्या दिवशी राज ठाकरेंनी नितीन गडकरींची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांची भेट झाली. मात्र या भेटीवरून युतीची चर्चा करू नये असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलंय. हा भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी हा वैयक्तिक प्रश्न आहे. ती काय राजकारणातून भेट झाली किंवा आम्ही त्यांच्या घरी जाऊन आमच्याशी युती करा किंवा ते आमच्या घरी येऊन असं काहीही नाही. हे वैयक्तिक भेटी आणि राजकारण असतं. त्याचं प्रत्येक वेळा वैयक्तिक जीवनावर त्याचा काही परिणाम होऊ द्यायचा नसतो. त्याच्यामुळं राजसाहेब भेटायला गेले गडकरींना, गडकरीची त्यांची 30-32 वर्षे जुनी मैत्री आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भाजपच्या नेत्यांबरोबर जवळीक वाढली आहे. भेटीगाठीही वाढल्यात. त्यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजपची युती झाली तर त्यात नवल वाटायला नको. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, नागपूर. थेट भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन राज ठाकरेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. शिवसेना भाजपतील युती तुटण्याला उद्धव ठाकरेच कारणीभूत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. आणि विशेष म्हणजे विदर्भाच्या दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरेंनी भाजपविषयी भाष्य करणं सोयीस्करपणे टाळलंय. भाजपच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका. युतीच्या फॉर्म्युल्यावरून राज ठाकरेंनी सेनेला डिवचलं. विदर्भ दौऱ्यात राज ठाकरेंचं भाजपवर सूचक मौन.
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शिवसेना आणि भाजप युतीतल्या सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिवसेनेला 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिलेला होता। मात्र निवडणूक निकालानंतर भाजपनं हा शब्द फिरवल्याची टीका शिवसेनेकडून केली जातेय। शिवसेना आणि भाजपमधल्या या वादावर राज ठाकरेंनी भाजपची बाजू घेत शिवसेनेवर टीकास्त्र डागलाय। उद्धव ठाकरे व्यासपीठावरती हजर असताना जर नरेंद्र मोदी सांगतायत की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, अमित शाह सांगतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुम्ही त्याच वेळेला आक्षेप का नाही घेतलात की बाबा तुम्ही माझ्याशी काहीतरी वेगळं बोलला होतात आणि व्यासपीठावर तुम्ही काहीतरी वेगळं बोलताय? निवडणुका होऊ दिल्या, लोकांनी मतदान केलं, रिझल्ट लागले आणि मग हे नवीन काढलं। विदर्भाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी शिवसेना भाजप युती तुटण्याचं खापर शिवसेनेच्या माथ्यावर फोडलंय। त्यासाठी त्यांनी 90च्या दशकातील युतीच्या सत्ता वाटपाचा दाखला दिलाय। की 1989 सालची गोष्ट असेल, आमच्या मातोश्रीवरती किंवा सेंटर हॉटेलला असेल, आता मला ठिकाण आठवत नाही मला, परंतु त्यावेळेला भाजपकडचे आणि शिवसेनेकडचे अशी लोक बसली होती आणि त्यावेळेला एक फॉर्म्युला ठरला होता की ज्याचे जास्ती आमदार त्याचा मुख्यमंत्री। विदर्भातील मनसेची राजकीय ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आलेले आहेत। खरं तर पक्षाच्या स्थापनेपासून विदर्भात मनसेला पाय रोवता आलेले नाहीत। आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पक्ष बांधणी केली जात आहे। विदर्भात भाजपचा सध्या मोठा राजकीय दबदबा आहे, त्यामुळे राज ठाकरे भाजपविषयी काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती। मात्र राज ठाकरेंनी भाजपच्या बालेकिल्ल्यात जात शिवसेनेवरच हल्लाबोल केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आत्तापासूनच तयारी सुरू केलेली आहे। गेल्या वेळी अत्यंत कमी फरकानं हारलेल्या लोकसभा मतदारसंघावर भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं असून त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मैदानात उतरवलंय। पाहूया त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। भाजपनं लोकसभेसाठी महाराष्ट्रात मिशन 45 सुरू केलंय। मिशनची जबाबदारी थेट केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली आहे। केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नुकतंच कल्याण लोकसभा मतदारसंघात पायधूळ झाडली, तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीकरता भाजपनं आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत थोडक्यात हरलेल्या मतदारसंघांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत 144 मतदारसंघात भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते। त्यामध्ये महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। आमचा प्रयत्न 100% भाजपचा आहे। आमचा प्रयत्न आहे 11 सीट भाजपच्या विदर्भात निवडून यावं लोकसभेच्या। आमचा प्रयत्न आहे की विदर्भामध्ये 45+ विधानसभा निवडून याव्या। आम्ही त्याकरता काम करतोय। आमच्या सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडून याव्या। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजप युतीनं 42 जागा जिंकल्या होत्या। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर युती तुटली। शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापन केली, तर 2 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे पुन्हा एकदा राज्यात सत्तांतर झालं। एकीकडे राज्यात शिवसेनेला फुटीचा फटका बसला, तर दुसरीकडे भाजपच्या मिशन 45ला वेग आलाय। मात्र आता विरोधकांनीही भाजप विरोधात हल्लाबोल सुरू केलाय। जेव्हा तुम्ही विरोधात होता तेव्हा वेगळ्या विदर्भाची गोष्ट करत होतात, सत्तेत आल्याबरोबर तुम्ही ते सुद्धा विसरलात। त्यामुळे धोके पे धोका, भाजप का धोका, हे जे तंत्र आहे हे लोक लक्षात ठेवतील आणि तुम्हाला तुमची जागा जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये दाखवून देतील। तुम्ही 45 सोडा हो, तुम्ही 5 जागा जरी जिंकल्या तरी तुमचं नशीब। भाजपनं महाराष्ट्रात मिशन 45 साठी केंद्रीय मंत्र्यांना मतदारसंघात उतरवलंय। तसंच आत्तापासूनच निवडणुकीसाठी तयारीही सुरू केली आहे। मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपला या मिशनमध्ये कितपत यश मिळेल हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर।
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे सर्वेसर्वा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपत प्रवेश केला। पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केलेला होता, मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना प्रभावी कामगिरी करता आलेली नव्हती आणि त्यामुळेच अखेर त्यांनी भाजपत आपला पक्ष विलीन केलाय। पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपला पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन केलाय। काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर त्यांनी ऐन पंजाब विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली होती। तसंच भाजपच्या मदतीनं त्यांनी विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली, पण अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या सुनामी पुढे भाजप आणि अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसचा निभावच लागला नाही आणि त्यामुळे आता अमरिंदर सिंग यांनी भाजपची वाट धरली आहे। जब कैप्टन अमरिंदर सिंह जी जो एक लंबे कालखंड तक कांग्रेस पार्टी का प्रतिनिधित्व करते रहे, लेकिन उसके बावजूद भी वो देश को पार्टी से ऊपर समझते रहे, आज उनकी पार्टी का विलय भारतीय जनता पार्टी में हो रहा है। यह भारतीय जनता पार्टी का ताकत बढ़ाएगा। कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सोबत त्यांचे पुत्र इंदर सिंग, मुलगी जयइंदर कौर आणि नात निर्वाण सिंग तसंच 6 माजी आमदारांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। मात्र अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांनी आपली खासदारकी वाचवण्यासाठी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलंय। कॅप्टन अमरिंदर सिंग यांना काँग्रेसनं 2 वेळेला पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची संधी दिली। आता भाजप त्यांना कोणती भूमिका देणार हाच खरा प्रश्न आहे, कारण 75 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नेत्यांना निवडणुकीत उमेदवारी न देण्याचा भाजपचा शिरस्ता आहे, तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 75 कधीच पार केली आहे। त्यामुळे आगामी काळात त्यांची मुलगी जयइंदर कौर यांना भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते, कारण तसंही पंजाबात भाजपकडे कोणताही मोठा चेहरा नाही, त्यामुळे यात फायदा दोघांचा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार याचा फैसला अद्याप झाला नसला तरी सध्या राज्यात मेळाव्यावरून वातावरण चांगलंच तापताना दिसतंय। आता यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही उडी घेतली आहे। पाहूयात पडद्यामागं नेमकं काय घडतंय ते आमच्या या विशेष रिपोर्टमधून। दसरा मेळाव्यावरून राजकारण, दसरा मेळाव्यावरून वातावरण तापलं। मूळ शिवसेना शिंदे गट आमने सामने, कोट दरबारी जाण्याचाही इशारा, तर शेलारांचाही टोला। राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। एकीकडे वांद्रे कुर्ल्यातील बीकेसी मैदानावर पर्यायी जागा मिळवत शिंदे गटानं बाजी मारल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे शिवसेनेला आता बीकेसी मैदान पर्याय म्हणून उपलब्ध नसणार आहे। त्यामुळे मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने आलेले असतानाच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील या वादात उडी घेतली आहे। राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला कुणीच कधी विरोध करत नाही, तसंच एकनाथ शिंदेंनाही मेळावा घ्यायचा अधिकार असल्याची प्रतिक्रियाही पवारांनी दिली आहे। शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांना मेळावा घ्यायचा अधिकार आहे, ते घेऊ शकतात आणि त्याच्यासाठी त्यांनी बीकेसीचं ग्राउंड मागितलं, त्यांना सरकारने दिलं। त्यामुळे एकदा त्यांचा प्रश्न सुटल्यानंतर दुसऱ्यांना विरोध करायचं काही कारण नाही। त्यांनी केलं असेल असं मी म्हणत नाही, पण परवानगी देणं आवश्यक आहे। तर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा साजरा करायला सुरुवात केली आणि हा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच साजरा होणार असं वक्तव्य खासदार अरविंद सावंतांनी केलंय। जाणीवपूर्वक आडकाठी करत शिवसेनेचा दसरा मेळावा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सावंतांनी केलाय। जाणीवपूर्वक अतिशय गलिच्छ पद्धतीनं आता जे राजकारण सुरू आहे ते खरं तर गर्हणीय आहे। खरं कोणालाही लोकांना आवडलेलं नाही, हे पहिलं लक्षात घ्या। जाणीवपूर्वक अडथळा, हे स्क्रिप्ट कोण लिहून देतं? आजही काही जी मुलाखत आहे ते स्क्रिप्ट आहे, कोणीतरी लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे ते। त्यामुळे तिकडं 1 नंबरची भाषा आणि इकडची भाषा जेव्हा बघायला लागली का लक्षात येतं कोणीतरी स्क्रिप्ट लिहून दिलंय।
त्यामुळे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आता शिवतीर्थावरच्या मेळाव्याला तर त्यांनी निदान आडकाठी निर्माण करू नये, सामोपचाराने हा प्रसंग सोडवावा. उद्धव ठाकरेंच्या सेनेला काहीही झालं तरी कोर्टात जाण्याची सवय लागली आहे. त्यामुळे त्यांनी आता त्यांचं ग्राहक संरक्षण केंद्र बंद करून न्यायालय सहायता कक्ष सुरू करावं असा टोला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी लगावलाय. न्यायालयात जाण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी जरूर न्यायालयात जावं. ज्या पद्धतीच्या गेल्या काही महिन्यांमधली त्यांचे कार्यक्रम आणि कारवाई आहे ती प्रत्येक विधानसभेच्या विषयामध्ये, विधानसभेच्या बाहेरच्या विषयामध्ये न्यायालयात जायचं, या प्रकरणात न्यायालयात जायचं. तर त्यामुळे आता शिवसेनेने म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेने ग्राहक संरक्षण कक्ष त्यांचं बंद करून न्यायालय सहायता कक्ष करावं, त्यातनं काहीतरी पदरात पडेल अशी अपेक्षा आहे. राज्यात उद्धव ठाकरेंची सेना आणि शिंदे गटातून सध्याला विस्तव देखील जात नाही. भविष्यात काय काय घडणार आहे त्याची चुणूक आत्तापासूनच दिसतीये. एकमेकांवर कुरघोडीच्या राजकारणात जनतेचे प्रश्न दुर्लक्षित होऊ नयेत एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला बीकेसीचं मैदान दिल्यानंतर आता मूळ शिवसेनेनं आक्रमकता दाखवलेली आहे. शिवाजी पार्क आम्हालाच मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. पण शिवाजी पार्क कुणाला द्यायचं हा निर्णय बीएमसी प्रशासक म्हणजे पर्यायानं शिंदे सरकारच्या हाती असल्यानं हे मैदान कुणालाच मिळणार नाही असंच एकंदरीत चित्र दिसून येत आहे. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट. शिवाजी पार्क दसरा मेळाव्याकरता नेमकं कुणाला द्यावं याबाबतचा चेंडू सध्या बीएमसीच्या कोर्टात आहे. तत्पूर्वीच शिंदे गटानं पर्यायी जागा म्हणून बीकेसीची निवड केली आहे. बीकेसी साठी जो निकष लावला म्हणजे आधी अर्ज करणाऱ्यास प्राधान्य, तोच निकष शिवाजी पार्कसाठी लावावा असा आग्रह मूळ शिवसेनेकडून केला जातोय. तिथं जे देताना एक कारण सांगितलं की त्यांचा पहिला अर्ज होता, तसा असेल तर आमचाही इथं पहिला अर्ज आहे शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर. प्रश्न राहतो कुठे, त्याच्याही पलीकडे जाऊन शिवसेनेचा परंपरागत मेळावा त्याच मैदानावर होत राहिला आणि म्हणून आमचा हा न्याय हक्क आहे. जर का बीएमसी कडून हेतू पुरस्सर मूळ शिवसेनेला शिवाजी पार्कवरून टांगणीला ठेवलं जात असेल वा वेळकाढूपणा केला जात असेल तर आम्ही दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवरच जाऊ आणि दसरा मेळावा साजरा करू असा थेट इशाराच खासदार अरविंद सावंतांनी दिलाय. तर शिवाजी पार्कचं राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व काय त्यावर नजर टाकूया. शिवाजी पार्कच का? न्यायालयाच्या निर्णयानुसार मोजकेच दिवस राजकीय सभांसाठी मुभा. बीएमसी कडून जाहिरात आणि इच्छुकांची नावं मागवली. शिवसेनेनं दसरा मेळाव्यासाठी, मनसेनं गुढीपाडवा मेळाव्यासाठी, बालमोहन विद्या मंदिरनं बालक दिनासाठी, बीएमसीनं महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीसाठी 3 दिवस मागितले. त्यानुसार पालिकेनं ते दिवस राखीव ठेवले. मूळ शिवसेनेच्या दाव्यानुसार दसरा मेळावा ही परंपरा आहे, त्यामुळे परंपरेनुसार शिवसैनिक शिवाजी पार्कवर येणारच असं माजी महापौरांनी ठणकावलंय. परंपरेनुसार कोणी सांगेल एक मैदान, एक झेंडा, एक नेता, एक पक्ष, ही परंपरा आहेच. पण आता जर कोंडीच करत असतील आणि सत्तेचा माज दाखवून अधिकाऱ्यांवरती प्रेशर आणून, तर उद्धवजी जे ठरवतील त्याला शिवसैनिक पाठिंबा देईल. मात्र या सगळ्या शक्यता तेव्हाच उद्भवतात ज्यावेळी बीएमसी आयुक्त भूमिका घेतील. तूर्त उद्धव ठाकरेंसह तमाम समर्थकांचे डोळे मात्र आयुक्तांच्या निर्णयाकडे लागले एवढं मात्र खरं. शिंदे गटाला बीकेसीचं मैदान देण्यात आलेलं आहे, तेव्हा आता नेमकं उद्धव ठाकरे गट काय करतं त्यांचा दसरा मेळाव्यासाठी, कारण त्यांनी केवळ बीकेसीमध्ये जागा मागितलेली होती आणि ती आता जवळपास त्यांना मिळणार नाही आहे, कारण आधी एका गटाला ती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गट नेमकं काय करणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. त्यातून एक गोष्ट मात्र जवळपास स्पष्ट होताना दिसते, ती ही की दसरा मेळावा कुणाचाही, तो ठाकरे गट असो किंवा शिंदे गट असो, यांचा छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर होणार नाही, हे चित्र आता जवळपास स्पष्ट होताना दिसतंय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये
वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.